अगं आली ग माझी पूर्वी आली. आजी काय होतंय? त्रास होतोय का तुम्हाला? आजी तुम्ही काही काळजी करू नका. तुमची काळजी घेण्यासाठी मी आता इथे राहायलाच आलीये. पूर्वी तुला कसं कळलं की आजीला बरं नाही ते? ऐक आजी 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 हा माहित नाही का वहिनी, पण ना मला आज सकाळपासून खूप निगेटिव्ह इंट्युशन्स येत होते. असं वाटत होतं की काहीतरी होणार आहे, अस्वस्थ वाटत होतं, भीती वाटत होती. आपल्या जवळच्या व्यक्तीला काहीतरी होणार आहे असं सारखं मला वाटत होतं. आणि बघा ना, सिद्धूच्या आणि माझ्या लग्नाची जी काही तयारी चालू होती मागच्या काही दिवसात, त्यानंतर मी आपल्या घरातल्यांशी आपल्या घराशी नकळतपणे जोडले गेलो. त्यामुळे मला ना आपल्या घरातल्या लोकांचे चेहरे सारखे डोळ्यासमोर येत होते आणि मला भीती वाटली, काही सुचलंच नाही. म्हणून मी सरळ बॅग घेतली आणि इथे आले. आणि बघा ना, माझी भीती खरी ठरली. आजीला त्रास. आजी आजी मी आली हा आता. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. आजी माझा सिद्धू आला. आजी अगं आजी काय झालं तुला असं? काय होतंय? आलास रे, आलास लेका. हे बघ बा, माझं आता काही खरं नाही. मला नाही वाटत मी आता वाचन यातून. आजी गप, असं काही बोलू नकोस. आजी अगं काही नाही होणार आहे तुला, मी आहे ना. अरे हदीराज, डॉक्टरांना फोन केला होता का? हो बोलवलं, म्हणजे आजीच्या विश्वासातले डॉक्टर आहेत त्यांनाच बोलवलं. कुठे पेशंट? काय झालं? या ना प्लीज. डॉक्टर काका ठीक आहे. अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर त्यांच्या हृदयात ब्लॉकेजेस आहेत. शरीरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण त्यांच्या वाढलं. आणि त्यांचं ब्लड प्रेशर पण वाढलं. असलं तरी मानसिक तणाव आहे त्यांना, आणि हे सगळे त्या स्ट्रेसमुळे होते. आपल्याला त्यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील आणि बघच पुढचा उपचार ठरवता येईल. तोपर्यंत बेसिक औषधं मी कळवतो ती त्यांना द्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्या जरी इमिजिएट धोका नसला तरी त्यांची काळजी घ्यावी लागेल. कुठल्याही प्रकारचा तणाव त्यांच्यावर येता कामा नये. येतो. चला तुम्हाला सोडून देतो. नाही को दादा, मी सोडून येते. चला आले. आई संपत, मला नाही वाटत यातून मी उठेन. आजी प्लीज तू असं नाही रे काही नाही. सिद्धू, तुम्ही आता तुमच्या मनाची तयारी करून घ्या रे. आजी आई काय बोलताय? अगं आई, हे काय बोलतेस तू? तुला जर काय झालं तर अख्खं घर मोडकळील येईल. आता बघतेस कसा सिद्धू त्या भावनाशी लग्न करतोय ते. अहो मॅडम, कशी वाटली माझी ऍक्टिंग? हळू बोला. कशी वाटली काय म्हणून विचारताय? तुम्हाला मी काय सांगितलं होतं? आजीला फक्त गंभीर आजार आहे एवढंच सांगा. तुम्ही उगाच ते ब्लॉकेज आणि टेस्ट वगैरे कशाला बोललात तुमच्या डोक्याने? आपण तपासणी करायला पुन्हा येण्याची संधी मिळेल ना मॅडम? मी ठीक आहे, निघा आता. खूप झाली ऍक्टिंग. थांबा, पटकन नाटक लपवा ते. हे सगळं त्या भावनामुळे होत आहे. भावना मॅडमचा काय संबंध आहे या सगळं? जानू, हे मसाले स्नॅक्स खाली की मला टिश्यू लागतात, हे माहिती आहे ना तुला? हे बघा मिस ओसीडी, काही झालं नाही की हिला टिश्यू पाहिजे. अगं बाहेरच्या ड्रॉअर मध्ये असतील बघ.
आहे. हॅलो, जानू कशी चालू आहे पार्टी? एकदम मस्त चालू आहे. अगं मी तुला सांगायचंच विसरलो, तुम्हाला पार्टीमध्ये टिश्यूज लागतील ना, सो एक्स्ट्रा टिश्यूज किचनमध्ये शेल्फवर ठेवले. बरं झालं अगदी वेळेवर फोन करून सांगितलंस तू हे जय. ठीक आहे, मी घेऊन जाते टिश्यू पेपर बाहेर. श्वेता, टिश्यू पेपर सापडलेत मला, थांब मी आणते. हो हो. I have to take this call. गाईज, हे घ्या टिश्यू. अगं जानू, तू पण ना एक नंबर काम केलं. त्याचं कसं आहे, मसाला वेपर असले ना की मला टिश्यू लागतात रे. सूरज, टिश्यू दे. ये ना इकडे ये ना. हे घे. हे पण हिला कशाला पाहिजे टिश्यू? अरे कशाला म्हणजे काय, तुला माहिती आहे ना श्वेताचं, जो तेरा है वो मेरा है और जो